शब्द, मन आणि प्रेम. ओके. शुभ क्रिया लिव्ह इन रिलेशनशिप. पार्ट आहे 312. सो पार्ट 311 मध्ये बघितलं होतं आपण. रिया मस्त उशिरा उठते झोपून आणि शुभ फ्रेश होऊन कॉफी घेत बसतो हॉलमध्ये. सो दोघांचं व्हिडिओ कॉलवर बोलणं सुरू असतं. लाईक शुभ खूप रोमॅन्टिक बोलत असतो आणि त्यावर क्रिया बोलते की एवढं नाही करायचं बेबी. ओके. सो आता पुढे बघू. तर शुभ बोलतो, "मी जसं सांगितलंय तसंच करणार आहे आणि खरंच सुट्टी घ्यावी लागणार आहे तुला." तर क्रिया बोलतच असते, इतक्यात क्रियाची मम्मा हाक मारतात. तर क्रिया त्यांना बोलते, की "उठली का मम्मा मी? तू नाश्ता रेडी कर, मी अंघोळ झाली की लगेच येते." देन शुभ बोलतो, "अगं आईंना सांगून ठेवत जा, जेव्हा शुभसोबत कॉलवर असेल, तेव्हा असं डिस्टर्ब करायचं नाही, कारण खूप महत्त्वाचं डिस्कशन सुरू असतं." तर क्रिया विचारते, की "शट अप आणि कोणी सांगितलं, की हे महत्त्वाचं डिस्कशन होतं?" हं? बोल, बोल शुभ. शुभ बोलतो, "अगं माझी क्रियू, तुला जर त्रास होत असेल आणि त्रास नको व्हायला म्हणून आपण डिस्कस करत होतो, मग हे महत्त्वाचं नाही झालं का? कोणाच्याही त्रासापुढे दुसरं काही महत्त्वाचं असू शकतं का?" तर क्रिया बोलते, "शुभ तू ना प्लीज शांत बसा आणि ऐक. मी आता अंघोळीला जाते आणि मग नाश्ता करते आणि हॉलमध्ये बसते आणि बघते मम्मा काय बोलते तर. आणि मेसेज करते नंतर. आणि तू पण घरी जाऊन जेवण कर वेळेत, ओके? आणि काम कर तुझं." देन कॉल कट करून क्रिया जाते अंघोळीला आणि शुभ पण आपलं काम करून घरी जातो जेवायला. फायनली. सो आफ्टरनून 2 पी.एम. क्रियाची मम्मा झोपलेले असतात आणि पंखुडी कॉलेजला गेलेली असते आणि क्रिया हॉलमध्ये आणि आपल्या रूममध्ये असंच फिरत असते. तर तेव्हा करते शुभला मेसेज, की "मला खूप बोर होत आहे, सो प्लीज माझ्याशी बोल थोडा वेळ." काम बाजूला ठेवून. तर शुभ रिप्लाय करतो, की "सॉरी बेबी, खूप क्रिटिकल काम सुरू आहे. ते ठेवता नाही येणार आहे आणि आणि तुला बोर का होत आहे? लाइक घरचे सगळे कुठे गेले?" तर क्रिया सांगते, की "पप्पा ऑफिसला गेले, मम्मा झोपली आहे तिच्या रूममध्ये आणि पंखू कॉलेजला गेली आहे आणि मला झोपायला झोप येत नाहीये." तर शुभ बोलतो, "सांगितलं होतं मी सकाळीच, की आता उठ आणि दुपारी झोपून घे. पण तू ऐकली नाही आणि पूर्ण झोप घेऊनच उठली. सो आता झोप नाहीच येणार आहे. टीव्ही वगैरे बघ किंवा मग फोन बघत बस." तर क्रिया सांगते, की "यावेळेस तू खूप कामात असतो हे माहिती आहे मला. म्हणून 1 वाजल्यापासून मी तेच करत बसले आणि कामात डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून मेसेज पण नाही केली. पण शेवटी नाहीच राहवलं मला. सो केली मी मेसेज." तर शुभ बोलते, की "ठीक आहे, मी व्हिडिओ कॉल करून फोन सेट करतो आणि तू असं बघत राहा. लाइक मध्ये-मध्ये बोलू आपण, पण कमी बोलणं होईल. बिकॉज मी कामात आहे, सो म्हणून." ओके? याह! ओके. तर क्रिया खूप हॅपी होत बोलते, की "वॉव बेबी सुपर एक्साइटेड. चालेल, चालेल. कर मला व्हिडिओ कॉल आणि नाही बोलला तरी चालेल. तू कर तुझं काम." आणि मी पण फोन सेट करून मस्त बघत लेटून घेते बेडवर. तर शुभ व्हिडिओ कॉल करून तसाच फोन सेट करतो आणि क्रिया पण आपल्या रूममध्ये जाऊन तसंच करते. आणि शुभ आपलं काम करत मध्ये-मध्ये स्क्रीनकडे बघत असतो आणि क्रिया एकसारखी शुभला बघत असते. मस्त क्यूट अशी स्माईल करत आणि मनातच बोलते, "किती हार्ड वर्किंग आणि लव्हिंग आहे माझा शुभ. क्रिटिकल काम करत आहे, तरी माझ्यासाठी व्हिडिओ कॉल करून ठेवलाय." हं. तर क्रिया 2 मिनिटने बोलते शुभला, की "एक सांगू बेबी तुला? जस्ट शॉर्टकट सांगते, डोंट वरी." तर शुभ बोलतो, की "हां बेबी, बोल ना. ऐकत आहे मी." तर क्रिया बोलते, "तू माझे प्रत्येक हट्ट पूर्ण का करतो? असं कामात डिस्टर्ब केलं तर रागवत का नाही? बाजूला हो, माझं काम महत्त्वाचं आहे, असं बोलून रिएक्ट का नाही करत तू? मेसेज कॉल करत असते सारखे-सारखे, तर ओरडत का नाही?" तर शुभ बोलतो, "अच्छा, आता असं चांगलं वागत असेल तरी तुला प्रॉब्लेम आहे का? नक्की कसं वागायचं आहे मी सांगून ठेव, मग तसंच वागणार." तर क्रिया बोलते, "नाही बेबी, मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी सगळीकडे ऐकते बघते ना असं रिएक्ट करताना लोकांच्या त्यांच्या गर्लफ्रेंड किंवा वाईफी सोबत. तर म्हटलं तुला विचारूनच बघू ना, की काय कारण असू शकतो यामागे?" तर शुभ बोलतो, "अगं बेबी, तू माझी गर्लफ्रेंड आहे. तर तू हट्ट, छोटी-मोठी इच्छा, कामात डिस्टर्ब करणं वगैरे माझ्याच समोर करू शकते. फ्रेंड्स असेल तुला किंवा बेस्ट फ्रेंड असेल, तरी तिकडे नाही करणार तू. बिकॉज रिलेशनमध्ये असल्यावर पार्टनरकडेच हे सर्व केलं जातं. आणि तसंच पार्टनरची पण जबाबदारी असते, की ज्या काही अपेक्षा असतात गर्लफ्रेंड किंवा वाईफच्या त्या वेळेत पूर्ण करणं. पण जर कधीतरी नसेल पॉसिबल तर ठीक आहे. पण जास्त करून पॉसिबल असतं हे. खरं इट इज ट्रू. तर क्रिया मस्त किस करते आणि बोलते, की "वॉव बेबी, तुझ्या ह्याच युनिकनेसमुळे मी दिवसेंदिवस प्रेमात वेडी होत चालली आहे."
तर शुभ बोलतो, की "बरं, बरं. तू होत राहा वेडी, पण मला आता काम करू देणार आहेस का?" तर क्रिया बोलते, की "हां, हां. ओके, ओके. तू कर काम." देन परत क्रिया बघत असते. देन 5-7 मिनिटांनी क्रियाला झोप येऊ लागते. तर तसंच कॉल कट करून झोपी जाते आणि शुभ पण आपलं काम करत बसतो. सो हाल्फ अवरने नविशा कॉल करते शुभला. तर शुभ रिसीव्ह करताच बोलते, की "काय झालं? तू कॉल बॅक पण नाही केला आणि बोलला पण नाही काही नीट. सर्व ठीक आहे ना?" "हां, शुभ." तर शुभ सांगतो, की "हो, ठीक आहे" आणि कामात होतो सो लक्षात नव्हतं नंतर कॉल करायचं ते. तर नविशा विचारते, की "ओके, हरकत नाही. कुठे आहे तू? काय करताय? आय मीन फ्री आहेस का?" तर शुभ बोलतो, "नाही गं, कामात आहे मी. इथेच आहे फ्लॅटवर. पण का गं? काही काम होतं का?" तर नविशा बोलते, की "अरे, काही नाही, सहजच. आज इव्हनिंगला येणार आहे मी दीकडे, सो म्हटलं भेटावं तुला. पण तू तर बिझी आहेस." तर शुभ बोलतो, की "हो गं, मी बिझी असणार आहे." देन नविशा ठीक आहे बोलून कॉल कट करणारच असते. इतक्यात क्रिया कॉल करते. तर कॉल बिझी येतो. तर कॉल कट होताच शुभ बघतो आणि क्रियाला लगेच कॉल बॅक करतो. काय करेल क्रिया हो? तर क्रिया फर्स्ट क्वेश्चन हाच विचारते, की "तू काम करत होता ना, मग कॉल कोणाचा होता आत्ता?" तर शुभ सांगतो, "नविशा कॉल केली होती. इव्हनिंगला दीकडे येणार आहे, तर तू भेटणार का?" वगैरे, वगैरे असं. तर मी नकार दिला, काम आहे म्हणून. देन कॉल कट. ते क्रिया बोलते, की "नक्की एवढंच बोलणं झालं आहे ना?" तर शुभ बोलतो, "हो गं बेबी, खरंच एवढंच बोलणं झालं तर क्रिया बोलते, की "मला स्क्रीनशॉट हवा तर शुभ वेट बोलून स्क्रीनशॉट सेंड करतो. आणि तसंच क्रिया बघते टाईम, तर खरंच 2 मिनिट्सच बोलणं असतं. तर क्रिया बोलते, की "सॉरी बेबी, मी स्क्रीनशॉट मागितला, पण मला आत्ता जाग त्यामुळेच आली. लाइक तू मला चीट करत आहेस, असं काहीतरी स्वप्न बघितले मी आणि घाबरून उठून तुला कॉल केली." अरे बापरे! तर शुभ बोलतो, "म्हणजे तुझ्या डोक्यात असं काहीतरी फिरत असतं, लाइक चीटिंग एंड ऑल, म्हणून तुला हे असे स्वप्न पडतात." तर क्रिया बोलली, की "थोडी भीती असते, पण असा विचार करत बसत नाही मी." तर शुभ बोलतो, "कितीही विचार नाही करायचं बोलली, तरी जेवढा पण वेळ विचार करते तू, तेवढं केलं तरी असं वाईट स्वप्न पडतो. आणि हे बंद करण्यासाठी तुला हे स्वतःच्या मनाला सांगावं लागेल, की मी कसा वागतो तुझ्याशी, कसा बोलतो, किती काळजी, प्रेम आहे आणि किती काय सगळं आठवून मनाला जाणवून दे, जे ॲक्चुअलमध्ये आहे. जस्ट तुझ्या ओव्हर थिंकिंगमुळे असं काहीतरी वाईट स्वप्न येत आहेत. सो एकदा जाणवून दिली स्वतःच्या मनाला, तर नेक्स्ट टाईम असं काही नाही होणार आहे. कळलं?" तर क्रिया बोलते, की "हो, हे बी बरोबर आहे तुझं." तर शुभ बोलतो, की "अगं तू बाहेर गेली आहे मीन्स तुझ्या घरी आणि 2-3 कंटिन्यू 2-3 डेजपासून नाहीच्या बरोबरीने बोलणं होत आहे. तरी मला डाऊट नाही आला आणि तुला असं काही डिटेलमध्ये पण नाही विचारलं आणि असे वाईट स्वप्न पण नाही पडले मला. तर विचार कर माझ्या मनाला किती चांगला पटवून दिलं आहे मी, की क्रिया असा कधी नाही करणार. पण तुझ्या प्रत्येक वागण्यावर, बोलण्यावर माझं मन अगदी बारीक लक्ष ठेवून आहे. म्हणजे जेव्हा थोडं पण काही वेगळं दिसतं किंवा ऐकायला येतं तुझ्याचकडून, तेव्हा डाऊट वाटतो. तर तसंच विचारून पण घेतो. करेक्ट. तर क्रिया बोलते, की "इतकी मॅच्युअर्ड आणि इतकी हुशार नाही रे शुभ मी. तू ना खरंच खूप सॉर्टेड आहेस. म्हणून तुला मी मिळाली, लाइक इतकी कमी अक्कल असलेली." तर यावर शुभ पटकन बोलतो, की "काही कमी अक्कल नाहीये. बचपना जास्त आहे, जे माझ्याच पुढे करते आणि ते करायलाच पाहिजे. त्यात मला नाही आहे प्रॉब्लेम. आणि अक्कल भरपूर आहे तुला, मॅच्युअर्ड पण आहेस खूप. म्हणूनच इतकी मोठी कंपनी रन करत आहेस. सो प्राउड ऑफ यू माय क्रियू डार्लिंग." तर क्रिया मस्त ब्लश करत असते. देन बोलते, की "अच्छा, बरं मी आता फ्रेश होते आणि बसते हॉलमध्ये टीव्ही बघत. मम्मा पण उठेलच आता काही वेळात. ओके?" "हां, हां. ओके." तर शुभ बोलतो, "हो ठीक आहे." मी पण चहा घेतो आणि बसतो काम करत. देन कॉल कट आणि मग दोघेही सांगितल्याप्रमाणे बिझी होतात. तर क्रिया टीव्ही बघत, कॉफी घेत बसलेली असते, तर क्रियाची मम्मा उठून येतात, बसतात. देन त्यांना पण क्रिया कॉफी करून देते. मग दोघीही मस्त गप्पा मारत टीव्ही बघत बसतात. देन काही वेळाने पंखोडी येते. देन इव्हनिंगला क्रियाचे पप्पा येतात. सो फॅमिली गॉसिप्स सुरू असतात. सो आणि 2 तास झालेले असतात. दोघांचं बोलणं झालं नाहीये. शुभ आणि क्रियाचं. तर काम करता शुभचं लक्ष 10 वेळेस फोनकडे जात असतो, की ही इतकी कुठे बिझी असेल? जे अजून मेसेज पण नाही, कॉल पण नाही. काय चाललंय? नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. काय होईल पुढे? पार्ट 313 मध्ये बघणार आहे आपण कोण आधी मेसेज किंवा कॉल करतात आणि पुन्हा किती वेळाने बोलणं होईल आणि शुभ कसा रिॲक्ट करणार आहे क्रियाच्या या बिझी असण्यावर आणि क्रिया कशी समजूत काढेल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ बासेकर